बुल्ढाना में हैदराबाद गैजेटियर और सीपी बेरार दस्तावेजों के आधार पर बंजारा समुदाय को अनुसूचित जनजाति वर्ग में आरक्षण देने की मांग को लेकर बंजारा समाज ने जिलाधिकारी कार्यालय पर जोरदार मोर्चा निकाला। इस मोर्चे में हजारों की संख्या में बंजारा समुदाय के पुरुष, महिलाएं और युवा पारंपरिक वेशभूषा में शामिल हुए। जिलाधिकारी के माध्यम से बंजारा समुदाय ने मुख्यमंत्री को ज्ञापन भी सौंपा। इस मोर्चे का नेतृत्व पोहरा देवी के महंत सुनील महाराज, राय सिंह महाराज, समाज के नेता हरिभाऊ राठौड़ और संजय राठौड़ ने किया। इस दौरान एक गोर सवा लाखेर जोर जैसे गगनभेदी नारे लगे, ठीक वैसे ही जैसे मराठा आंदोलन के दौरान एक मराठा लाख मराठा गूंजा था। समाज ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांगे नहीं मानी गई तो इससे भी बड़ा और उग्र आंदोलन किया जाएगा। जय सेवालाल, जय सेवालाल। मी महंत रायसिंग महाराज, जयराम महाराज संस्थान राजगड। आज आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा येथे सर्व बुलढाणा जिल्ह्यातून बंजारा समाज आज आमचा रस्त्यावर उतरलेला आहे। याचं कारण की आजचा जो एल्गार महामोर्चा आज निघत आहे, आम्ही सरकाराकडे आमचा बंजारा समाज हा पूर्वीपासून 1890 पासून आमच्या समाजामधील महामानव वसंतराव नाईक साहेबांचे व महामानव आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव बापू हे आमचे 1835 पासून 1935 पासून हा बंजारा एसटी साठी मागणी करत आहे। आणि आम्ही काय जाणून बुजून मागत नाही। पूर्वीपासून आमचा बंजारा समाज दर्या खोऱ्यात खेड्या पाड्यात राहणारा, एकदम जंगलमध्ये राहणारा बंजारा समाज, आदिम समाज, आदिवासी बंजारा समाज आहे। तर आमच्या समाजावर अन्याय इंग्रज काळामध्ये खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय निवारण करण्यासाठी वारंवार भरपूर वेळा आम्ही मागणी केली, परंतु शासनाने दखल घेतली नाही। म्हणून आज आमचा बंजारा समाज केवळ बुलढाणा जिल्हाच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातून पेटून उठलेला आहे। आणि आमची रास्त मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर नुसार जसं आता मराठ्यांना त्यांनी नोंदणी आहे म्हणून त्यांनी प्रमाणपत्र दिलं, तसंच आमचा आदिम बंजारा समाज, आदिवासी या समाजाला सुद्धा त्यांनी हैदराबाद गॅजेट लागू करावं ही मागणी करण्यासाठी आम्ही कोणत्याही समाजावर, बाकीचे जे आदिवासी समाज बांधव आहेत त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये ही आमच्या बंजारा समाजाची त्यांना विनंती आहे शासनाला। आमचा जो बंजारा समाज आहे, आमच्या समाजाला जे रास्त आमची मागणी आहे तीच मागणी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करावं आणि मेहरबान आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी विचार करावा आणि विचार करून इथून केंद्राकडे सुद्धा आमच्या समाजाची शिफारस पाठवावी ही आमची विनंती आहे। महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवे आहे। आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे। प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत। तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी, एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते। तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या 7% मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये, अजिबात नाहीये। 1956 मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची एक वेगळी बी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमच्या संपूर्ण बंजारा समाजाची आहे।